नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर सुनीता आत्माराम टेंगसे, कैलासवासी रमेश वरपुडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनपेठ, जिल्हा परभणी येथे समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. सामाजिक संशोधन पद्धती या पेपरचं अध्ययन करत असताना मागील व्हिडिओमध्ये आपण सामाजिक संशोधन म्हणजे काय, सामाजिक संशोधनाचा अर्थ, सामाजिक संशोधनामध्ये जी वैज्ञानिक पद्धती वापरली जाते त्या वैज्ञानिक पद्धतीचे टप्पे कोणते आहेत आणि सामाजिक संशोधनाचे महत्त्व किंवा उपयुक्तता काय आहे हे जाणून घेतलेलं आहे. आज आपण सामाजिक संशोधनामध्ये जी वस्तुनिष्ठता अवलंबिली जाते त्या वस्तुनिष्ठता संकल्पनेचा अर्थ जाणून घेणार आहोत. सामाजिक संशोधन करत असताना संशोधनकर्ता हा सामाजिक घटना किंवा सामाजिक समस्यांचा वस्तुनिष्ठ पद्धतीने अध्ययन करत असतो. सामाजिक संशोधन हे प्रामुख्याने मानवी क्रिया आणि प्रतिक्रिया यांच्याशी संबंधित असते. मानवाच्या क्रिया आणि प्रतिक्रिया यांचा अभ्यास दोन पद्धतीने केला जातो. त्यातली एक पद्धती म्हणजेच व्यक्तिनिष्ठ अध्ययन, त्याला आपण सब्जेक्टिव्ह मेथड असं म्हणतो, आणि दुसरी पद्धती म्हणजेच वस्तुनिष्ठ अध्ययन, त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह मेथड असं म्हणतो. वस्तुनिष्ठता आणि व्यक्तिनिष्ठता हे जे अध्ययनाचे दोन दृष्टिकोन आहेत ते दोन्ही दृष्टिकोन हे परस्पर विरोधी आहेत. व्यक्तिनिष्ठ अध्ययनामध्ये संशोधनकर्त्याच्या भावना, कल्पना, मते, विचार, अभिवृत्ती यांचा समावेश हा संशोधन करत असताना, अध्ययन करत असताना केला जातो. म्हणजेच व्यक्तिनिष्ठ अध्ययनाद्वारे जे निष्कर्ष निघतात ते निष्कर्ष पूर्वग्रह दूषित असण्याची शक्यता त्या ठिकाणी दाट असते. म्हणजेच व्यक्तिनिष्ठ अध्ययन हे वास्तविकतेपासून दूर गेलेले आपल्याला पाहायला मिळते. याबाबत उदाहरण द्यावयाचे झाल्यास, नवीन चित्रपट जेव्हा लॉन्च होतो तेव्हा त्या चित्रपटाचं समीक्षण समीक्षकांकडून केलं जातं. हे समीक्षण करत असताना समीक्षक त्या चित्रपटाचं कथानक कसं आहे यावरून त्या चित्रपटाचं समीक्षण प्रामुख्याने करत असतात. विविध समीक्षक एका चित्रपटाचं समीक्षण करतात. प्रत्येक समीक्षक हा त्या चित्रपटाविषयी आपली मते त्या ठिकाणी नोंदवत असतो. काही समीक्षकांना तो चित्रपट चांगला वाटेल, काही समीक्षकांना तो चित्रपट बरा वाटेल, काही समीक्षकांना तो चित्रपट आवडणार नाही. म्हणजेच समीक्षकांना तो चित्रपट कसा वाटला यावरून त्या चित्रपटाचं समीक्षण प्रामुख्याने केलं जातं. आणि समीक्षक त्या चित्रपटाचं वर्गीकरण 5 स्टार, 4 स्टार, 3 स्टार, 2 स्टार या पद्धतीने त्या ठिकाणी समीक्षण करून त्याचं मूल्यांकन करत असतात, मूल्यमापन करत असतात. म्हणजे चित्रपटाचे समीक्षण प्रत्येक समीक्षक आपापल्या दृष्टिकोनातून करतो. म्हणजे त्या समीक्षकाला तो चित्रपट कसा वाटला यानुसार समीक्षक त्या चित्रपटाचं समीक्षण करतो आणि त्याला स्टार्स देतो, म्हणजे त्याचं मूल्यांकन करत असतो. या व्यक्तिनिष्ठ अध्ययनामध्ये आपल्याला वास्तविकता ही पाहायला मिळत नाही, तर संबंधित व्यक्तीला तो विषय कसा वाटला, सामाजिक समस्या ती कशी जाणवली, तो चित्रपट कसा वाटला यावरून त्या चित्रपटाचा अभ्यास, त्या समस्येचा अभ्यास त्या अभ्यासकाकडून, संशोधकाकडून केला जातो. याबाबत आणखी उदाहरण द्यावयाचे झाल्यास आपण पाहतो की वृत्तपत्रांमध्ये वेगवेगळ्या लेखकांचे लेख वेगवेगळ्या विषयावरचे येत असतात आणि हे लेख लिहित असताना त्या लेखकाला, त्या साहित्यिकाला त्या विषयाबाबत त्याचं काय मत आहे हे त्या प्रामुख्याने त्या लेखामध्ये नोंदवलं जातं. म्हणजेच त्या लेखकाचे मत त्या लेखामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण ते वाचतो. कधी आपल्याला ते मत पटतं तर कधी ते मत आपल्याला पटत नाही. कधी ते मत आपल्या विचारांशी सुसंगत असतं तर कधी ते मत आपल्या विचारांशी सुसंगत नसतं, विसंगत असतं. म्हणजेच व्यक्तिनिष्ठ अध्ययन करत असताना अभ्यासकाचा त्या ठिकाणी विचार, दृष्टिकोन त्या अभ्यासामध्ये, त्या संशोधनामध्ये, त्या समीक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. असंच आणखी एक उदाहरण द्यायचं झाल्यास अंदाजपत्रकाचं आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. जेव्हा बजेट सादर केलं जातं तेव्हा ते बजेट सादर केल्यानंतर लागलीच अभ्यासक, समीक्षक, पत्रकार त्या बजेटविषयी आपली मते त्या ठिकाणी नोंदवत असतात.
काहींना ते बजेट, काही अभ्यासक त्या बजेटकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात, तर काही अभ्यासक, काही पत्रकार त्या बजेटकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहत असतात. आणि तो दृष्टिकोन त्यांच्या समीक्षणामध्ये, त्यांच्या वक्तव्यामध्ये आपल्याला जाणवतो. अंदाजपत्रकाचे समीक्षण करत असताना त्या व्यक्तीचा दृष्टिकोन आपल्याला त्या समीक्षणामध्ये पाहायला मिळतो. म्हणजेच व्यक्तिनिष्ठ अध्ययन हे व्यक्तिप्रधान असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आणि या अध्ययनामध्ये जे निष्कर्ष काढले जातात ते निष्कर्ष त्या संशोधनकर्त्याच्या बुद्धीला जसा वाटला, तो विषय त्याच्या बुद्धीला जसा भावला त्या पद्धतीने तो त्या ठिकाणी मांडला जातो. म्हणजेच व्यक्तिनिष्ठ अध्ययनामध्ये अभ्यासक आपल्या बुद्धीचा उपयोग अधिक करत असतो. त्याला संशोधन विषय, संशोधन समस्या ज्या पद्धतीने वाटलेली आहे, जशी भासलेली आहे, जशी जाणवलेली आहे, त्या पद्धतीने तिचं विश्लेषण या व्यक्तिनिष्ठ अध्ययनामध्ये समीक्षकाकडून, अभ्यासकाकडून, संशोधकाकडून केलं जातं. म्हणजेच हे व्यक्तिनिष्ठ अध्ययन आणि त्याद्वारे काढलेले निष्कर्ष हे वस्तुस्थितीशी संबंधित नसतात, हे आपल्याला प्रकर्षाने जाणवते. आता जाणून घेऊयात सामाजिक संशोधनाची दुसरी पद्धती, ती म्हणजेच वस्तुनिष्ठ अध्ययन पद्धती. ही वस्तुनिष्ठ अध्ययन पद्धती विश्लेषणात्मक स्वरूपाची असते. वस्तुनिष्ठ अध्ययन करत असताना संशोधनकर्ता वास्तविक तथ्याचा अधिकाधिक मोठ्या प्रमाणात त्यांचं संकलन करत असतो. म्हणजेच वास्तविक माहिती संकलित करण्यावर वस्तुनिष्ठ अध्ययनामध्ये अधिक भर दिला जातो. वस्तुनिष्ठ अध्ययनाद्वारे समाजात घटना जशी घडलेली आहे, समाजामध्ये ती समस्या कोणत्या स्वरूपात आहे, त्याच स्वरूपात त्या ठिकाणी तिची दखल घेतली जाते, तिची मांडणी केली जाते. त्या पद्धतीने ती समस्या त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न संशोधनकर्त्याकडून केला जातो. हे अध्ययन करत असताना संशोधनकर्त्याच्या पूर्वग्रहाचा, मताचा, भावनांचा, विचारांचा प्रभाव हा संशोधनावर पडत नाही. म्हणजे संशोधनकर्त्याची मते, भावना, विचार, कल्पना, अभिवृत्ती, त्यानंतर आदर्श, नैतिक मूल्य यापासून हे संशोधन बाजूला गेलेलं असतं. तर या संशोधनाचा संबंध हा वास्तविकतेशी असतो. म्हणजेच वस्तुनिष्ठतेमध्ये संशोधनकर्ता ते संशोधन अधिकाधिक वस्तुनिष्ठ व्हावं यासाठी वस्तुनिष्ठतेचा अवलंब करतो. ते अधिकाधिक संशोधन सत्य कसं होईल, त्या संशोधनातून योग्य निष्कर्ष कसे निघतील यावर अधिकाधिक भर हा संशोधनकर्त्याकडून दिला जातो. आणि तेव्हा जो अध्ययनाचा दृष्टिकोन वापरला जातो त्यालाच आपण वस्तुनिष्ठ अध्ययन असं म्हणतो. संशोधकावर या अध्ययन करत असताना संशोधक जे निष्कर्ष काढतो ते निष्कर्ष या ठिकाणी आपल्याला जेव्हा आपण पाहतो तेव्हा ते वास्तविकतेला धरून असल्याचे आपल्याला दिसून येतात. म्हणजेच वस्तुनिष्ठ अध्ययनामध्ये संशोधन करता मला वाटते, माझ्या मते, बहुधा असे असेल किंवा असे असू शकते, असे होईल या शब्दांना कोणत्याही प्रकारचं महत्त्व वस्तुनिष्ठ अध्ययनामध्ये संशोधनकर्त्याकडून दिलं जात नाही. म्हणजेच सामाजिक घटनांची वास्तविकता सामाजिक संशोधनातून वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाद्वारे जाणून घेतली जाते. वस्तुनिष्ठ अध्ययन हे पक्षपात विरहित असतं. पक्षपात विरहित दृष्टिकोनातून माहिती संकलित केली जाते, त्या माहितीचं वर्गीकरण केलं जातं आणि विश्लेषण करून निष्कर्ष काढले जातात आणि ते निष्कर्ष वास्तविक स्थितीला सुसंगत असतात. वस्तुनिष्ठ अध्ययनामध्ये वैज्ञानिक संशोधन पद्धती ही वस्तुनिष्ठ अध्ययनामध्ये अवलंबिली जाते. सामाजिक संशोधन ही शास्त्रीय स्वरूपाची एक अध्ययन पद्धती आहे. सामाजिक संशोधनात निरपेक्षता, अचूकता या बाबींबरोबरच वस्तुनिष्ठ दृष्टिकोन असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. वस्तुनिष्ठ अध्ययन पद्धतीत संशोधनकर्ता हा तटस्थ असतो, तो न्यूट्रल असतो. म्हणजे तो पॉझिटिव्हही नसतो आणि निगेटिव्हही नसतो, तर तो वास्तविक परिस्थिती जी आहे त्याच पद्धतीने त्या सामाजिक समस्येचं, त्या सामाजिक घटनेचं, त्या समाजाचं त्या ठिकाणी अध्ययन करतो. त्या समाजाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न हा वस्तुनिष्ठ अध्ययनाद्वारे प्रामुख्याने संशोधनकर्त्याकडून केला जातो आणि यालाच आपण तटस्थ दृष्टिकोन, अध्ययनाचा तटस्थ दृष्टिकोन असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. वस्तुनिष्ठ ज्ञानाद्वारे जे निष्कर्ष काढले जातात त्या निष्कर्षाची पडताळणी
जेव्हा इतरांकडून केली जाते तेव्हा ते निष्कर्ष कसोटीवर उतरलेले आपल्याला दिसतात. म्हणजेच वास्तविक परिस्थितीशी संबंधित निष्कर्ष आल्याचे आपल्याला त्या ठिकाणी जाणवते. म्हणजेच निष्कर्षाची पडताळणी करत असताना ते कसोटीवर त्या ठिकाणी उतरत असतात. सामाजिक शास्त्रातील संशोधनात संशोधकाची मूल्य, धारणा, जात, धर्म, सांस्कृतिक मूल्य, आदर्श यांचा प्रभाव पडणार नाही याची आपण शाश्वती देऊ शकत नाही. म्हणजे संशोधन करत असताना संशोधनकर्त्याची मते, भावना, कल्पना, विचार याचा काही अंशी प्रभाव पडू शकतो. कारण की सामाजिक शास्त्रातील अभ्यास विषय किंवा संशोधन विषय हे समाजाशी निगडीत असतात, समाजाशी संबंधित असतात आणि समाजशास्त्रात सामाजिक घटनांचे अध्ययन केले जाते. त्यामुळे सामाजिक घटनांचे शास्त्रीय अध्ययन करत असताना वस्तुनिष्ठ दृष्टिकोन राखणे हे कठीण आहे. कारण की सामाजिक घटनांच्या संदर्भात वस्तुनिष्ठ विचारांऐवजी व्यक्तिनिष्ठ विचार हे काही अंशी प्रभावी ठरत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. परंतु नैसर्गिक शास्त्रामध्ये बहुतेक सर्वच घटनांचा अभ्यास करत असताना ती घटना सर्वांसाठी सारखी असते. म्हणजे नैसर्गिक शास्त्रामध्ये जे अध्ययन केलं जातं तो अध्ययन विषय हा प्रत्येक व्यक्तीसाठी सारखा असतो. याचं उदाहरण द्यायचं जर झालं तर आपण या ठिकाणी असं म्हणू की 5 किलो साखर एका व्यक्तीने मोजली तर तिचं वजन किती आहे? 5 किलो आहे. आणि दुसऱ्या व्यक्तीने तीच साखर मोजल्यानंतर तिचं वजन 5 किलोच भरणार आहे. त्याच्या मोजमापामध्ये कसल्याही प्रकारचा फरक हा येत नाही. म्हणजेच नैसर्गिक शास्त्रात एक व्यक्ती त्या घटनेस ज्या रूपात पाहतो त्याच रूपात दुसरा व्यक्ती त्या घटनेकडे पाहत असतो. म्हणजेच नैसर्गिक शास्त्रातील अध्ययन विषय हा सारख्या दृष्टिकोनातून सर्वच व्यक्तींकडून अभ्यासला जातो. परंतु सामाजिक शास्त्राचा अभ्यास विषय हा समाज आहे, व्यक्ती आहे, मानव आहे आणि या सामाजिक घटना, सामाजिक समस्या यांच्याकडे प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. उदाहरण जर द्यायचं झालं तर वाढती महागाई आणि त्याचे समाज जीवनावर होणाऱ्या परिणामांचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा या वाढत्या महागाईचं विश्लेषण किंवा या वाढत्या महागाईकडे उद्योजक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल, व्यापारी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल, नोकरदार वर्ग वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल, अधिकारी वर्ग या महागाईकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल, कामगार, मालक, नोकर, शेतकरी या प्रत्येकाला ही महागाई वेगवेगळ्या स्वरूपाची जाणवते. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती हा महागाईचे अध्ययन आणि विश्लेषण वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी करतो. म्हणून सामाजिक घटनांचे वस्तुनिष्ठ निरीक्षण आणि परीक्षण करणे हे कठीण आहे. परंतु कोणत्याही प्रकारच्या संशोधनात निरपेक्ष अध्ययन म्हणजेच वस्तुनिष्ठ अध्ययन हे खूप महत्त्वाचे आहे. तटस्थ दृष्टिकोनातून संशोधनाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींचे किंवा एककांचे अध्ययन करून वस्तुनिष्ठ निष्कर्ष त्या ठिकाणी काढले जातात. म्हणजेच संशोधनकर्त्याने अध्ययन करत असताना त्या अध्ययनावर व्यक्तिगत विचार किंवा परिस्थितीजन्य घटकांचा प्रभाव त्या अध्ययनावर पडू देता कामा नये. म्हणजेच वस्तुनिष्ठता ही वास्तविक निरीक्षण आणि परीक्षण व विश्लेषण यावर आधारित असते. या वस्तुनिष्ठतेची व्याख्या पाहत असताना ग्रीन यांच्या मते वस्तुनिष्ठता म्हणजे तथ्यांचे निपक्षपणे किंवा तटस्थपणे परीक्षण करण्याची संशोधकाची इच्छा आणि योग्यता होय. म्हणजेच वस्तुनिष्ठतेमध्ये संशोधनकर्ता हा ज्या सामाजिक घटनांचं किंवा सामाजिक समस्यांचं जे काही अध्ययन करत असतो ते अध्ययन करत असताना त्याचा दृष्टिकोन हा तटस्थ असला पाहिजे. त्या अध्ययनामध्ये संशोधनकर्त्याची मते, भावना, कल्पना, विचार, अभिवृत्ती याला कसल्याही प्रकारचं स्थान न देता ती सामाजिक समस्या समाजामध्ये कोणत्या स्थितीत आहे हे जाणून घेऊन तिचं स्वरूप काय आहे आणि ती सामाजिक समस्या निर्माण होण्यासाठी कोणती कारणे जबाबदार आहेत हे शोधून काढत असताना संशोधनकर्त्याची वृत्ती ही तटस्थ असली पाहिजे. म्हणजेच संशोधनकर्त्याने वास्तविक परिस्थितीचा अध्ययन करून त्या घटनेचा अभ्यास त्या ठिकाणी प्रामुख्याने केला पाहिजे.
वस्तुनिष्ठता म्हणजे संशोधन करत असताना अभ्यास घटकावर स्वतःची मते, धारणा, पूर्वग्रह, कल्पना, अभिवृत्ती, विचार यांचा प्रभाव पडू न देता अभ्यास घटकांचे यथार्थ अवलोकन आणि परीक्षण करून जे अध्ययन केले जाते त्यालाच आपण वस्तुनिष्ठ दृष्टिकोन असे म्हणतो. आणि हा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन सामाजिक संशोधनामध्ये संशोधनकर्त्याने स्वीकारणे खूप आवश्यक आहे. विज्ञानामध्ये यथार्थता म्हणजेच एक्झॅक्टनेस याला विशेष महत्त्व आहे. आता हाच विज्ञानाचा उद्देश म्हणजेच यथार्थ ज्ञान प्राप्त करणे हाच विज्ञानाचा उद्देश असल्यामुळे संशोधनकर्ता हा तटस्थ वृत्तीतून सामाजिक घटनांच्या बाबतीत तथ्य संकलित करतो, त्यांची वास्तविकता जाणून घेतो आणि तथ्यांचा अभ्यास त्या ठिकाणी करून जे निष्कर्ष काढले जातात त्यालाच आपण वस्तुनिष्ठता असे म्हणतो. वस्तुनिष्ठ दृष्टिकोन वैज्ञानिक संशोधनाची आधारशिला मानली जाते, बेस मानला जातो. वस्तुनिष्ठता जर सामाजिक संशोधनात नसेल म्हणजे संशोधनकर्त्याने वस्तुनिष्ठतेऐवजी व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोनातून सामाजिक समस्येचं, सामाजिक घटनांचं, समाजाचं अध्ययन केलं असेल तर ते संशोधन हे निरर्थक असतं. त्या संशोधनाचा कसल्याही प्रकारचा उपयोग हा अभ्यासकांना, समाजाला कोणत्याही प्रकारचा उपयोग त्या ठिकाणी होत नाही. म्हणजेच ते संशोधन जर समाजासाठी उपयुक्त करायचं असेल, त्या संशोधनाचा उपयोग सर्वसामान्य व्यक्तींच्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी किंवा समाज कल्याणासाठी, समाज विकासासाठी करायचं असेल तर ते संशोधन हे वस्तुनिष्ठ पद्धतीचा अवलंब करून करणे खूप आवश्यक आहे. सामाजिक घटना किंवा सामाजिक समस्यांचं स्वरूप जेव्हा आपण पाहतो तेव्हा या सामाजिक घटना, सामाजिक समस्या गुंतागुंतीच्या आहेत. म्हणजे एका घटनेचा संबंध हा दुसऱ्या घटनेशी असतो, एका समस्येशी दुसरी समस्या ही निगडीत असते, संबंधित असते. सामाजिक समस्या या जटिल स्वरूपाच्या असतात, परिवर्तनशील असतात आणि व्यक्तिनिष्ठ असतात. सामाजिक घटनांच्या स्वरूपामुळे शास्त्रीय अध्ययनात अनेक अडचणी या निर्माण होतात. सर्व सामाजिक शास्त्रे हे सामाजिक घटनांचा अध्ययन करतात, सामाजिक समस्यांचा अभ्यास करतात, समाजाचा अभ्यास करतात. समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, लोकप्रशासन या शास्त्रामध्ये मानवी वर्तनाच्या विविध दृष्टिकोनांचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. सामाजिक शास्त्रातील संशोधनाला आधुनिक काळात अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे, कारण की सामाजिक घटनांचा वस्तुनिष्ठ आणि अचूक अभ्यास सामाजिक संशोधनाद्वारे केला जातो. विज्ञानामध्ये किंवा शास्त्रामध्ये या अध्ययनाला विशेष असं महत्त्व त्या ठिकाणी दिलं जातं, कारण की वस्तुनिष्ठ अध्ययनाद्वारे सत्याचा शोध संशोधनकर्त्याकडून घेतला जातो आणि सत्याचा शोध हेच संशोधनाचं ध्येय असल्याचं आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे जाणवतं. म्हणजेच सामाजिक संशोधन करत असताना संशोधनकर्ता वास्तव माहिती जाणून घेणे आणि वास्तव माहिती समाजासमोर, सर्वसामान्य व्यक्तीसमोर आणण्याचा प्रयत्न हा सामाजिक संशोधनाद्वारे संशोधनकर्त्याकडून प्रामुख्याने केला जातो. समाजामध्ये घडणाऱ्या घटना जशा घडलेल्या आहेत, ज्या स्थितीत आहेत त्याच स्वरूपात त्या स्वीकारून वस्तुनिष्ठ ज्ञानाच्या आधारे त्यांचं त्या ठिकाणी विश्लेषण आणि वर्गीकरण संशोधनकर्त्याकडून केलं जातं आणि त्याद्वारे निष्कर्ष हे मांडले जातात. म्हणजेच वस्तुनिष्ठ दृष्टिकोन जो संशोधनकर्ता अवलंबतो तो केवळ त्या सामाजिक घटनेच्या सत्याचा, जे काही सत्य आहे ते जाणून घेण्यासाठी तो त्या ठिकाणी धडपडत असतो. हे करत असताना संशोधनकर्त्याचे आदर्श, मूल्य यांचा कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप त्या संशोधनामध्ये होत नाही. म्हणजेच वस्तुनिष्ठ संशोधन हे पक्षपात आणि पूर्वग्रह यापासून अलिप्त झालेले असते, यापासून अलिप्त ठेवलेले असते. तर सामाजिक घटना, सामाजिक समस्यांचे वास्तविक रूपात अध्ययन संशोधनकर्त्याकडून ज्यावेळी केले जाते अशा अध्ययनास आपण वस्तुनिष्ठ अध्ययन असं म्हणतो आणि वस्तुनिष्ठतेला सामाजिक संशोधनामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं. धन्यवाद.